मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना
धरावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा आणि कर्ण लगे रुसावे बहुता आपल्या संचिता वाचोनिया तुका म्हणे भार घातलियावरी होईल काय वारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू आणि मनावा गोविंदू वेळोवेळा विठाला पांडुरंगा करू व्रत माना
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण कमलाप्रिया. आज या वरवंटीच्या पुण्याच्या भूमीमध्ये सत्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा जगद्गुरु संत श्रेष्ठ स्वामी संत गोवरा यांचा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. 4 चरणाचा आणि बहुतेक सगळ्यांच्या परिचयाचा अभंग. मनुष्य जन्मामध्ये आलेल्या माणसाला सुख आणि दुःखाचं कारण सांगणार आहात. म्हणून कीर्तनामध्ये अभंग सांगताना कोणता आहे बसलेल्या माणसाला कळावं कीर्तन ऐकण्यासाठी. कीर्तन कसं ऐकावं. आता मी इथून निघालो होतो. आता मला महाराजांचा फोन आला. एक मित्र गाठ पडली म्हणजे कुठं निघाला कीर्तन आला. हे केव्हापासून चालू केलं चुकलं का बाबा म्हणलं ते. तू चला म्हणलं कीर्तन आला तुम्ही चला माझ्याबरोबर. नाही म्हणले आपण त्या बांधणीत पडत नाही. आपण ते सगळं मंडळीकडे दिलंय म्हणजे कीर्तन मंडळीकडं, प्रवचन मंडळीकडे, एकादशी मंडळीकडं आणि खाणं माझ्याकडं. एक दिवस खाणं नव्हतं ना मंडळीकडे. कसं होतंय ऐकण्याची अवस्था नाहीये. कीर्तन प्रवचन चांगल्या गोष्टी ऐकण्याची अवस्था नाहीये. सांगावं लागतं ऐक म्हणून. आणि ऐकण्यासाठी काय पाहिजे. 2 वर्षाची मुलगी आहे तिला जर 20 तोळ्याच्या पाटल्या घातल्या चांगल्या दिसतील का. 20 तोळ्याच्या जर पाटल्या घालायच्या असतील तर बाईचं म्हणणं गाठायला मजबूत पाहिजे. चांगले कपडे घालण्यासाठी शरीर चांगलं पाहिजे. तसं अध्यात्म ऐकण्यासाठी कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी मन चांगलं पाहिजे. मनाची मानसिक अवस्था, मनाची शारीरिक अवस्था आणि मनाची बौद्धिक अवस्था त्या पद्धतीची झाली पाहिजे. आणि ती झाल्याशिवाय माणसं त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही. सध्या एकच कार्यक्रम चालू. काय करायचं देवधर्म, काय करायचं परमार्थ. देवाच्या नाही देऊन पुन्हा चांगलं झालंय. सध्या हेच कार्यक्रम चालू. कोणत्याही मार्गाने पैसा कमवायचा आणि माझे भौतिक सुख कसं वाटतील एवढा एकच कार्यक्रम सध्या चालू आहे. अरे पण त्या शरीराची चोचले तू पुरवायला लागलास. ते शरीर तुझं आहे का. नाशवंत देह जाणार आहे सगळं आयुष्य का तो काय सावधान. जगातील प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. शरीर नाशवंत आहे. हे मंदिर राहणार आहे. पण मंदिरामध्ये आपण काही दिवसात राहणार नाही. वरवंटी राहणार आहे. वरवंटीमध्ये आपण राहणार नाही. शाळा राहणार आहे. काळाचे धन कुबीरा काळाचे धन कुबीरा जे निर्माण केलं ते संपणार आहे. मनुष्य जन्माला सुद्धा आलोय आपण जाण्यासाठी आलोय, बसण्यासाठी आलो नाही. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगताना भगवान अर्जुनाला त्यावेळेस गीतेमध्ये कर्मयोग सांगितला. 9 अध्याय कर्मयोगावर आहेत. 18 अध्यायापैकी 9 किती कर्मयोगाला देवाने महत्व दिले. कर्मयोग सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे सांगतात, अरे अर्जुना हे मी माझं तू गेला रणांगणावर आला त्यावेळेस तो पंक्चर झाला. ते सगळे पाहुणे रावळे त्यांना कसा मारू, देवा मारून काय होईल.
आणि मारण्याने मारून घेतलं राज्य चांगलं आहे का? देव म्हणजे बाकीची काळजी तू करू नकोस, तुझं कुणी नाही, ह्यांना मारायची आवश्यकता नाही म्हणजे मी ह्यांना अगोदरच मारून टाकले, तू फक्त निमित्त आहेस म्हणजे तुझ्या माध्यमातून मला देव समाजाला गीता सांगायची, गीतेच्या माध्यमातून. अहो गीता आहे म्हणून ज्ञानेश्वरी आहे. गीता जर झाली नसती तर मला सांगा पहिल्या सुरू तर अर्जुन तयार झाला असता, तर गीता झाली असती का ज्ञानेश्वरी झाली असती का? आणि आमच्यासारख्या महाराजांनी काय केलं? तसं हे दोन्ही गोष्टी. तसं अर्जुनाला सांगताना कृष्ण म्हणतात, अरे तुझं कुणी होतं का? तू मी काय करत बसला? जन्माच्या अगोदर तुझं कुणी नव्हतं, मेल्यानंतरही तुझं कुणी राहणार नाही. आणि म्हटला का तुझा काय मोह माया अहंकारच आहे. म्हटलं काय जीवनामध्ये माणसाच्या आकृती आला काय? प्रश्न निर्माण करायचे आणि प्रश्न सोडवायचे आणि ते सोडून आयुष्य घालवायचं. शेवटी काय बरोबर काय घेऊन जाते? सुई सुद्धा घेऊन जाते. माझं घर माझं हे श्वासोश्वास जर बंद झाला तर अर्धा तास सुद्धा ठेवत नाही. बीपी शुगर म्हणजे लवकर आठवा विठाला अभंगामध्ये तू बघायला असतात की जन्माला आलेल्या माणसाला सुख आणि दुःखाचं कारण सांगताय. प्रत्येकाच्या मनुष्य आयुष्यामध्ये दुःख आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आहे. परमनंट सुख आणि परमनंट दुःख कुणाच्याच आयुष्यामध्ये नाही. आपल्याला वाटतं मला सुख यावं, प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सुख यावं, दुःखानं माझ्याकडे यायचं नाही आणि सुखानं माझ्याकडून जायचं. म्हणजे दुःखाने यायचं नाही, सुखाने यायचं, दुःखाने जायचं. पण मनुष्याच्या जीवनाची रचनाच अशी आहे की त्याच्या आयुष्यामध्ये अर्ध सुख आणि अर्ध दुःख आहे. परमनंट सुख त्याच्या आयुष्यामध्ये नाही. गेल्या महिन्यामध्ये मी बीड महाराज कीर्तनाला, कीर्तन संपलं. मला कीर्तन संपल्यावर दर्शनाला येत की बायका. एक श्रीमंत बाई आली, अंगावर साडी चांगली, सगळे दागिने अंगावर, पाटल्या बिलवर, नाकातलं कानातलं सगळं जे काही नवीन दागिने ते सगळे तिच्या अंगावर होते. श्रीमंत होती ती साडी. आणि कीर्तन संपल्यावर म्हणजे महाराज आली, जवळ पाया पडली. काय चाललंय महाराज म्हणजे, कुठून आलात, कसा प्रवास झाला, काय नाही सगळे विचार. काही काही लोकांना विचारायची सेवा असते आले की महाराज. मी म्हणलं बाई तुम्हाला काही तिच्या तोंडाकडे बघितलं, तोंड वंडावून, चेहरा काहीतरी सिरियस वाटला. मी म्हणलं काही तर प्रॉब्लेम आहे म्हणजे काय म्हणजे सांगा. हे नाही म्हणजे मला सगळं चांगलं आहे. नाही नाही म्हणजे या जरा बसा, मी मला गोळी केलं तिला काही तर सांगायचं म्हणून. म्हणजे काय संसारातले काही प्रश्न आहेत का म्हणजे? हे नाही महाराज म्हणजे सगळंच नाही. मग मुलं बाळ लेकरं लग्न झाले का? हो म्हणजे एक मुलगा आहे म्हणजे मला. लग्न झालं का? झालं म्हणजे. पण काय सूद मिळाली मला? काय झालं म्हणजे? सकाळी 10 शिवाय उठत नाही म्हणजे. माझाच नवरा पाठे 5ला उठतो, माझा मुलगा 5:30ला उठतो, स्वतः आंघोळ करतो, तिला आंघोळीला पाणी देतो, तिला सगळं बेटटी चहा टेबलावर गादीवर चहा घेऊन देतो. वाटोळं झालं म्हणजे एकुलता एक मुलगा होता पण वाटोळं. म्हणजे जावयाचं मुलीची काळजी नाही वाढत झाले. काय ठिकीने आमच्या नशीब काढलं बा, काय जावई मिळालं. जावई कसा असतो तसा असतो, चांगलाच असतो. काय जावई मिळाला म्हणले. अहो म्हणजे माझ्या मुलीला सकाळी 10 वाजेपर्यंत झोपू देतो. जावई 5:30ला उठतो, स्वतः आंघोळ करतो, मुलीला आंघोळीला पाणी देतो. काय नशीब काढलं म्हणजे. आता ह्या दृष्टांतातून एक गोष्ट लक्षात येते, एका गोष्टीमध्ये आपल्याला सुख आहे आणि एका गोष्टीमध्ये आपल्याला दुःख. पण तुकोबारा म्हणतात ज्या संसारामध्ये तुम्ही संसार मन लावून करता त्या संसारामध्ये सुख नाही. या सुखाची आशा जन्म गेला परंतु श्रेक मुक्ती यज्ञ नाही केला. आयुष्यभर गेला तरी सुख नाही. कारण काय? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार.
दिस वर्ल्ड ओनली फॉर मी. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बघ, जगातलं सगळं सुख मला पाहिजे. ही प्रत्येकाची धडपड आहे, पण सुख कशात मानायचं हा महत्वाचा भाग आहे. आयुष्यभर सुख मिळत नाही, आयुष्यभर मन लागत नाही संसारामध्ये. तुकोबा म्हणतात, देवा इतका संसार केला, सगळं केलं, पण मन स्थिर संसारामध्ये नाही. आपलं बघा, आपल्या आहे का मन सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मन स्थिर आहे का? आणि जितक्या वेळ आपलं मन स्थिर राहील तेवढा माणूस सुखी समजा. आता मोबाईलला तर सगळं आउटच करून टाकलं, कुणाचंच मन स्थिर नाही. मोबाईल आणि टीव्ही एक पिढी बरबाद झाली. टीव्ही मध्ये काय, चोरी कशी करावी टीव्ही बघा, पोळगी कशी पळून न्यावी टीव्ही बघा, विवाह संबंध टीव्ही बघा. काय टीव्ही मध्ये? ही आमची अभ्यास आहे. सुख याच्यामध्ये नाही आहे. सुख, काही लोक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि देव जर समजा तुमच्या समोर आत्ता आले, त्यांनी सांगितले की मागा, काय मागताल तुम्ही? आता संसाराच्या गोष्टी मागतो का? देवा विमा नाही, 25% मिळाला आहे, काही लोकांना मिळालं नाही, काही लोकांना मिळायचं आहे. आता लाडकी बहिणी निघाली योजना, तिची धडपड चालू आहे. पाऊस जास्त झाला आहे, आता अनुदान नाही, हे नाही, गॅसचे भाव कमी करा, कांद्याचे भाव कमी करा, सोयाबीनला भाव नाही. ही मागणी आपल्या, पण संतांच्या मागणी. संतांना सुख ह्याच्यात दिसत नाही. संतांना सुख कशात आहे? आपुला तो एक देव करून घ्या, 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 आपुला तो एक देव करून घ्या. तेरे विनाची वाचूक नये, तेरे विनाची वाचूक नये, हे रस्ते माई बसुका, हे रस्ते माई बसुका. शेवटपर्यंत संसार केला तरी सुख नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, आणि ते देवीना सुख नाही देवा. देवाच्या चरणामध्ये सुख आहे, देवाच्या सानिध्यामध्ये सुख आहे. म्हणून संगती देवाची, संगती पंगती देवाची पाहिजे. अर्जुनाचा भाग्य थोर आहे, सर्व वेळी सर्व काळी सकाळ दिसत नाही. संगती देवाची आहे हो. आपली संगती वेगळी, आपली सकाळची वेगळी, दुपारची वेगळी, संध्याकाळची वेगळी. सकाळी एकदा घरी जेवते बघा फक्त, दुपारी दाब्या बघा, संध्याकाळी बारमध्ये संसारासाठी आपण, ज्या लेकरं बाळासाठी आपण दिवस रात्र कष्ट करतो, शेवटपर्यंत त्यांच्यासाठी आपण कष्ट करतो. शेवट संसाराचा शेवट गोड महत्वाचा आहे, सुरुवात नाही चांगली संसाराची. संसाराची सुरुवात चांगलीच असते. लग्न झाल्यावर 1 वर्ष सगळं चांगलं असतं, बिघडतं की दुसऱ्या वर्षापासून. पहिल्या वर्षी मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, पहिल्या वर्षी बायको नवऱ्याचं ऐकतो, दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचा ऐकतो, आणि तिसऱ्या वर्षी या दोघांचं शेजारी ऐकतात. पहिल्या वर्षी चंद्रमुखी, दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी, आणि तिसऱ्या वर्षी ज्वालामुखी. संसाराची सुरुवात जरी चांगली असली तर शेवट गोड व्हायला पाहिजे. कारण या झाडी गेला होता अट्टास आहे, शेवटचा शेवट गोड महत्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीचा जीवनाची सुरुवात जरी चांगली असली तर शेवट जर गोड झाला तर तुमचा मोक्ष आहे. तुम्ही जे केलेले सगळे काम आहेत ते शेवटी तुमच्या बरोबर कर्म येणार. कर्मण्यवादी गाफले महाफले शोधांजन, कर्म तुमच्या बरोबर आहे. बाकी किती पैसा कमवला, किती अडका, माणूस कसा होता, काय माणूस गेल्यावर रडलं पाहिजे 100 लोकांनी, तर असं वाटलं पाहिजे बरं झालं की गेली, असं कधी वाटलं. म्हणजे आईवडिलांसाठी, ज्या मुलासाठी लहानपणापासून आपण कष्ट करतो, ते लहानपणी बघा मुलगा आईच्या कडेवर असतं. आपण जर म्हणलं नाही रे बाळा, येत नाही ते आईशिवाय राहत नाही, कोणाकडं माझ्याशिवाय कुठंच राहत नाही म्हणजे आई. आणि तेच मुलगा मोठा झाला आणि एकदा बाई घरात आली की आईचा उठ. बाईची किंमत कुठपर्यंत आहे? आई बायको येत नाही तोपर्यंत, सुनबाई येत नाही तोपर्यंत आईची किंमत.
हे काय तुम्ही सांगायची गरज नाही, निसर्गाचा नियम आहे हा. सांगायची आवश्यकता कुणी कोणत्या बहिणी काही असं सत्यनारायण केला नाही की माझ्या पोटी वाईट मुलगा जन्माला यावा, असं केलं नाही. पण जे नशिबात आहे ते भोग होणारच आहे आपल्याला, जे होणार नाही. पण काही लोक तुकोबारांना विचारतात, महाराज आम्ही सगळी सेवा करतो, भक्त आयुष्यभर सेवा केली, आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर भक्ती केली, सगळं केलं, तरी आमच्या आयुष्यामध्ये दुःख का? तुकोबारा म्हणतात दुःख येणार, काय येणार? अभंगाचं पहिलं चरण आहे. भोगतो ना गडे आणि धरावे ते मनी समाधान. जे भोग तुम्हाला या जन्मामध्ये तुमचे आहेत ते भोग भोगावे लागते. श्रीमंत असो गरीब असो कुठलाही असो त्याला हे भोग भोगावे लागतात. सुख पाहिजे म्हणून धडपड करतो आपण. एक जण म्हणलं मी सुख पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्याला सांग माझ्या वशिला आहे म्हणला तिकडे, त्याला भोगावे लागतं. पंतप्रधानाला सांगा त्याला भोगावं लागतं. राष्ट्रपतीला सांगा त्याला भोगावं लागतं. म्हणजे आता डायरेक्ट देवाकडेच जाईल. अरे देवाला भोगावं लागले. कर्मे राम वनवासा गेला, दशरथ राजा क्षय पावला. अरे ज्याला इंद्रासारखा मित्र होता, ज्याला प्रभू रामचंद्रासारखा पुत्र होता, ज्याला जानकी सारखी सून होती, त्या दशरथ राजाला रामराम करत मरावं लागले. तुझ्या दोन आमच्या पुत्र तू आमच्या घरून भात लग्न भात वाढा आमच्या घरून ठेव, भाताची टोपली उचल, कोण खाते? अरे ज्या रावणाच्या घरी 33 कोटी देव पाणी भरत होते त्या रावणाला रामराम करत मरावं लागलं. पिकअप नेतो कुठं? बँकेतून लोन कोण मानते? लोक म्हणते लय पिकअप यायच्या गाडी. अरे कुठल्या बँकेची लवकर निवडणार कशाला होतेस? म्हणावा गोविंद वेळ वेळा. म्हणजे जे भोग तुम्हाला आहेत ते भोग या ठिकाणी भोगावे लागते. मग एवढा संसार तुम्ही मनानाश करता. तुमचा म्हणजे तुमचा टिकतो का संसार? तुम्ही म्हणा आहे का तुमचा आहे का संसार? संसार कधी एक दृष्टांत तुम्हाला तसा बायकांचा तसंच असतं. चला की मोठी माय कीर्तनाला आली असते ग, पण काय करावं. एकदा पण याचं जमलं आणि एकदा सुनबाई घरात आली की मी माझा विठोबाच बोल. आता विठोबाला तेवढंच काम आहे का काय? करेल ते काय महाराज बरी पाय देव मला बघू तुझ्याकडे झाड लावायला वाजंत्री वाजतेथ वाजू द्या घना नवरा झिज लावता नवरा. पाचपानाचा गविडा पाचपानाचा गविडा त्यात घातली खसखस पोरग मिळालं दसकट पोरग. चला पंचफुला लक्ष्मीबाई चला शेवंतीला मारतीच्या पोरावर वेळ व्हायला. सावधान माहेरी. मी मुंबईला एका मित्राच्या लग्नाला गेलो. काय मंगळाष्टक होते तिथं महाराज. सावधान माहेरी आई आमदार बाप खासदार मुलगा गुत्तेदार आणि जावाई दारोदार विठाला 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 विठाला.
म्हणून 35% घटस्फोटाचे प्रमाण आहे. गेल्या वर्षी 28% होते. आता कोर्टाचा रिपोर्ट आला, आता 35% झाले. लग्नाचं संस्कार माहित नाही, लग्नाचं काही माहित नाही. हार घालायचं निघाले मोबाईल घेऊन 10,000चा मोबाईल तो पहिल्यापासून घेऊन द्यावा लागतो लग्न जमल्याचं. असे सगळे अवघड आहे. मग मला सगळं संसार संपला, लग्न झालं, चला की आता मोठी माय सून आली घरात, लग्न झालं. अगं कशाची सून म्हणजे कशाचं काय? आता काय झालं? अगं नुसतं कोरो का काढा कणकीचा उंडा दिसायला चांगली, काय ब्युटी पार्लरमध्ये जाती, काय फेरायला लावली आणि बघ स्वयंपाक करते, हातात जी रिमोट घेते, जी टी व्ही बघत बसती. मला जेवायलाच वाटत. आता तिला टी व्ही बघू द्या, तू चल की कीर्तना. संपला का? करिता हा विचार त्रोहादड संसार आणि ब्रह्मादिका पार सामर्थ्य. किती केला तरी संपत नाही याला संसार म्हणायचं. माऊलीला संसार होता का? संसार नसताना माऊली विठ्ठलपंत संन्यास घेऊन बसलेले होते. आणि संन्यास घेतलेला विठ्ठलपंताला लोकांनी सांगितलं की विठ्ठलपंत तुम्हाला संन्यास घेऊन जमणार नाही, तुम्हाला संसारामध्ये आला पाहिजे. आणि संन्यास घेतलेल्या विठ्ठलपंताला पुन्हा संसारामध्ये यावं लागलं. आणि काय झालं आपल्याला? निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, संत मंडळी मिळाली, वाङ्मय मिळालं. आणि आमच्यासाठी महाराज कीर्तन प्रवचन करू सांगू. काय सांगू द्या संतांचे उपकार मद निरंतर जागृती. माऊलीला संसार नसताना सुद्धा एका अभंगामध्येच म्हणते, आज संसार सफल झाला ग माऊलीचा संसार नसताना आयुष्य संसार झाला. आपला असताना सुद्धा होत नाही. आयुष्यभर संसार होत नाही. संपत काही ना काही तर राहतच आपण शेवटीपर्यंत राहतो. तसं संसार सुखाचा होण्यासाठी संसार जर व्यवस्थित व्हायचा असेल तर देवाच्या ठिकाणी मन लावायचं. पण एवढा सगळा मनाने संसार करता तुमचा आहे का? संसार एवढं संसार लेकरं बाळासाठी सगळं करता, तुमचा संसार आहे का? एक असेच ग्रस्त होते गाव होते. आणि गावामध्ये असे धार्मिक लोक धार्मिक वृत्तीचे ग्रस्त होते. श्रीमंत होते, आध्यात्मिक होते. नुसतं श्रीमंत असून उपयोग नाही, आध्यात्मिक असलं पाहिजे. कुणाला अडीअडचणीला मदत असेल, काही असेल, या सगळ्या गोष्टी देखील होत्या. एके दिवशी असं झालं की ते गेले. आता प्रत्येकाला जायचंय. जगातली प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या माऊली म्हणतात आहे, आली या देहाची या गावा जन्म मृत्यूची सोहळ्या. किती मनुष्य श्रीमंत असला, किती पैसा असला, किती त्याच्याकडे राजकीय ताकद असली, ते त्याच्या आयुष्यामध्ये 2 सोहळे माऊलीने सांगितले, जन्म आणि मृत्यू. कारण कसं जगावं ही गीता सांगते आणि कसं मरावं हे भाऊ सांगतो. कारण गीता भागवत करे श्रवण गीता आणि भागवत हे आमच्या मनुष्याच्या आयुष्याचा एक कृती आराखडा आहे. तो आम्हाला आहे. आणि असे ते गेले. आता मनुष्य प्रत्येकालाच गेल्यावर वाईटच वाटते, कुणाला चांगलं वाटतं. त्या गावामध्ये नारद मुनीची स्वारी चालली होती. नारद मुनी बघितलं माणसाचं मध्ये काय झालंय, कोणीतरी चांगला माणूस गेला असं मध्ये म्हणून गेले. तिथं गेल्यानंतर बघितलं, प्रेत टाकलं होतं, सगळं शोकपूर वातावरण सगळं होतं. नारद मुनी गेले, दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं, थोरलेची रुजू कुठे आहे? जरा इकडे या. आले थोरलेची रुजू. म्हणजे आपण म्हणजे मला वडिलांनी फार केलं माझ्यासाठी असं. बरं म्हणले, मी काय करतो, तुमच्या वडिलाला जिवंत करतो. पण माझी एक कंडिशन आहे. काय महाराज सांगा? काही नाही, एक ग्लास आणा, त्याच्यात दूध आणा. ग्लास आणलं, दूध आणलं. हे दूध जे घेतील ते मरतील आणि हे उठतील. विठाला सगळं रंग बंद. कोण येते? नाही मी काय म्हणजे महाराज
गेल्या आठवड्यातच मुलीचा साखरपुडा झाला आणि मुलाला लहानाचं मोठं केलं, सगळं केलं. आता खऱ्या अर्थानं संसाराचा जो उपभोग बघायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, आणि अशा वेळेस मी कसा जाऊ? महाराज म्हणले बाकीचं काही सांगू नको, दूध घ्यायचंय का नाही एवढं सांग. नाही म्हणजे मला आपल्याला जाऊ धाकटेच वेळ कुठं म्हणले आपण तंबाखापासून रडायला होतात की म्हणजे आपण घ्या की. म्हणजे काय झालं महाराज म्हणजे गेल्या महिन्यामध्ये माझी BIT इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आणि पुण्यामध्ये 12 लाखाचं पहिले पॅकेज म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये. आणि ज्या कंपनीमध्ये मी नोकरी करतो तिथे सुंदर मुलगी इंजिनियर म्हणले, तिचं माझं प्रेम जमलंय आणि आमचा साखरपुडा जवळजवळ आता निश्चित झाला आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराज संसाराला सुरुवात झाली आता, आणि अशा वेळेस मी कसा जाऊ? महाराज म्हणजे बाकीचं रामायण सांगू नको, दूध घ्यायचंय का नाही सांग. नाही म्हणजे महाराज आपल्याला नाही. लेकीला विचारलं, लेक नाही जावायला विचारलं, कोण घेते हो? बायको बसली होती ना मगापासून डोक्यापाशी. बायको लाईफ पाडणार आहे आयुष्याची. संसारामध्ये सुख असो दुःख असो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सहकार्य करणं हे बायकोचं काम आहे. जीवनाचा रथ हा 2 याच्याने चालतो, त्यातलं एक जर चाक खाली पडलं तर संसाराचा रथ व्यवस्थित चालू शकत नाही. तो रथ शेवटच्या मार्गाने गेला पाहिजे. मग तुम्ही घ्या मगापासून. त्याचं काय म्हणजे महाराज 32 वर्ष झालं म्हणजे ह्या माणसानं कधी फुटका मनी घेतलं नाही. सगळं हरिपाठ वाजायला चालू केलं त्यांनी. आणि म्हणजे महाराज हे सगळं पहिली माझी माझं मी दुसरी आहे म्हणजे पहिलं काहीच झालं नाही, हे सगळं माझं आहे म्हणजे विठालाय विठालाय कुणीही दूध घ्यायला तयार नाही. महाराज म्हणजे मी घेऊ का? वा म्हणजे महाराज काय समाधी बांधून तुमची म्हणली आम्ही शेतातच बांधून तुमच्या समाधी एकाजीच करू नका म्हणजे. आणि नारद मुनी ज्या दूध घ्यायला लागले हळूहळू, जसं जसं दूध घ्यायले तसं तो माणूस उठायला लागला. आत्मशक्ती नारद मुनीची आत्मशक्ती काय, आता ब्रह्मांड देव त्याच्या विष्णू त्याच्या पाठीशी होता. ते उठायला लागलं, पूर्ण दूध पूर्ण घेतलं की तो पूर्ण उठला. आणि ते सांगितलं आयुष्यभर त्याच्यासाठी कष्ट केला तो तुझा आहे का? बैसता संतांच्या संगती कळो आले कमलापती, हा आपले कोणी नव्हते निश्चय चित्ती देणं झालं. म्हणून संसारात सुद्धा विचार करायचा. विचार कोणता करायचा? क्षणोक्षणी हाची करा विचार. उपदेशामध्ये हेच सांगितलं की संसारामध्ये त्यावेळेस संसार करत असताना विचार थोडा गोष्टी लागला. संसार तर कराच, पण आध्यात्मिक माणसाचं आध्यात्मिक कर्तव्य काय आहे? अध्यात्म जगण्यासाठी आपलं परिपूर्ण कशामध्ये आहे, आपली परिपूर्णता कशामध्ये आहे? म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितलं. माऊलींनी ज्ञानेश्वरी ही सत्सुएक एक मूर्ती जरी लिहिली असली तरी त्या सत्सुएक मूर्तीला सद्गुरु कृपेची जोड आहे.
म्हणून 750-800 वर्षापासून टिकून आहे. काना मात्र वेलांटे सुद्धा महाराज बदलले. मी गेले महिन्यात औरंगाबादला कीर्तनाला होतो, मुक्काम पडला. सकाळी जर निघालो महाराज तर 1,500 लोक पारायणला होते. आणि साधे लोक नव्हते ते, सगळे इंजिनियर, डॉक्टर, डायरेक्टर कंपनीचे मोठे मोठे. महाराज मला दर्शन घ्यायला निघाले तर म्हणजे महाराज तुम्ही, मी म्हणलं मला आता वेळ आहे, मला जायचं काम आहे. पण इतके लोक ते आदराने हे करायले. या कलियुगामध्ये आपण म्हणतो ना, आपण किती शिकलो, विज्ञान पुढे गेलं, चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलो, कॉम्प्युटरमध्ये पुढे गेलो. अरे आपण कुठे जरी गेलो तर ज्ञानेश्वरीची नडी अखंड केली. म्हणून अमेरिकी जपानने आता ज्ञानेश्वरीने गीता भावात मागितला की इतके दिवसापासून हा विषय संपला कसा नाही म्हणजे तुमच्या देशात. कारण तो संपणार नाहीये, त्याचं बेसमेंट फार पक्का आहे. कारण बेसमेंट गुड बिल्डिंग एवन, बेसमेंट नॉट गुड बिल्डिंग कॉलेज. आमच्या माऊली आणि ज्ञानेश्वरवाडी तुकोबारांनी लावलेले हे रोपटे अध्यात्माच्या महाराष्ट्रामध्ये त्याचा विरोध घडणार आहे. इवलेसे रोप लावले द्वारी त्याचा वेरू गेला जन्माला आलोय आल्यानंतर सगळे कर्म करायचे. कोण प्राप्तवान आहे, कोण भाग्यवान आहे. हे ग्रस्त म्हणले मी फार भाग्यवान आहे. का घरजवळ झाले. आता घरजवळ भाग नाही, घरजवळ म्हणजे सासूबाईच्या पुढे पुढे पाणी भरणे, हाऊत भरतो, हाऊत भरला पाणी भरतो, दळण आणतो, पुढे पुढे करायचं सासूबाईचं. हे ग्रस्त म्हणजे हे गावामध्ये फार भाग्यवान आहे. म्हणजे 100 एकर जमीन आहे. आता 100 एकर जमीन कुणाला जाईल. 25 एकर जमीन आहे, ऊस आहे असल्या स्केअरसिटीला, पाणी आहे, विहीर आहे, सगळं आहे. म्हणजे मालक कुठे आहे. तुला अर्धांग मालकाला हालायचं नाही, डुलायचं नाही. कडुलिंबाचा पाला 3 वेळेस घेतलाय. बीडला आमच्या शेजारीच आहे. 70 लाखाचा बंगला आहे. देव नाही, धर्म नाही, भजन नाही, पूजन नाही. असं बिमार पडलंय बघा. परवा रुबीला गेलं पुण्याला, 8,68,000 रुपये खर्च झाला. आणलं तसं घरजवळ करा म्हणलं डॉक्टर, काय उपयोग नाही. आमच्या शेजारीच झाले. माझा आवाज आला की महाराज आले. म्हणजे महाराजाला चहा बोलावं ते सकाळी. महाराज दिसाले. माझं कीर्तन ऐकते. आज तुमचं आवडतं, तुमचं खुर्ची टाकून बसतोय. म्हणजे मुलगा आला, चला म्हणले चहाला, बाबांनी बोललेलं आहे. गेलो घरी, चहाचा आणून दिला. घ्या चहा. म्हणलं तुम्ही घ्या. नाही नाही आम्हाला चहा नाही. कॉफी घ्या. दूध घ्या. दूध इंटरव्ह्यू घेतो म्हणून. चहा नाही, कॉफी नाही, दूध नाही. म्हणजे महाराज काहीच घ्यायचं नाही. कडुलिंबाचा पाला 3 वेळेस घ्यायचा आहे. उषा फोमच्या, गादी फोमची, एसी लावलेला आहे, झुंबर आहे, सगळं आहे. पण खायचं काहीच नाही. नाही म्हणजे मला सगळ्या गोळ्या आहेत. म्हणजे सकाळी 1 गोळी, दुपारी 1 गोळी, 4 वाजता 1 गोळी, झोपायच्या अगोदरची 1 गोळी, झोपायच्या नंतरची 1 गोळी, दिवसभर गोळीबार. आणि एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा काश्मीरच्या सीमेवर जाऊन 1 गोळी खा, देशाचं कल्याण होईल. विठाला विठाला जाणे भक्तीचा जीवा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा.
भक्तीचा जिव्हाळा तो कोरा म्हणतात तो चिंदैवाचा पुतळा आणि गणे हे माझे म्हणा आणि हो काय पंडित भाग्यवंत मनोतया शरण घे जे देवाच्या सानिध्यात जातो देवाची भक्ती करतो तोच भाग्यवान आहे तोच दैवान आहे. म्हणून संसारामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण झाला ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं असं कारण सांगू नका. आपल्याला काळजी फार आहे काय खाईल माझा नातू तुझा नातू वाळू खाईल तू खेकडे खा काळजी फार असते. परवा मी सोलापूरला एकदा कीर्तनला गेलो कीर्तन संपल्यावर एक इंजिनियर समोर आले महाराज म्हणले घरी चला आमच्या घरी गेलो बंगला बघायला चला म्हणजे बंगला बघितला म्हणजे वडील कुठे आहेत नाही म्हणजे अनाथ आश्रमात ठेवले एवढं तुझ्या बंगल्याला आग लावून म्हणून चहा सुद्धा घेतलं नाही मी. अरे आईवडिलांना तू अनाथ आश्रमामध्ये ठेवत असेल तुझ्या बंगल्याचा काय उपयोग आहे. अहो कुत्र्याला खर्च जास्त आहे. आता बघा लातूरला कुत्र्याला 25,000 रुपये डॉक्टर आहे पण आईवडिलाला सांभाळणं गेली आई म्हणलं अनाथ आश्रमावर एवढा तुमचा हे आहे मला सांगा. मग खेद करायचं नाही कुठल्या गोष्टीचा ह्याच्यामुळं झालं आणि त्याच्यामुळं झालं काय करायचं नाही आपण दुसरं चेहरा मनोने मने मानून एक
आपल्याला अभिमान फार असतो कुठल्या गोष्टीचा. अभिमान करायचा नाही, अहंकाराचा आवारा राग राजाचा माझ्या विष्णुदाचा भाविकाशी संत लोक सुद्धा अहंकार आपल्याला नका. आपल्याला थोडं म्हणता आलं थोडं गाता आलं की माझ्यासारखं कोणी नाही. त्याच्यामुळे अहंकार आणू नका. काही एवढे अभंग तुकोबारायने लिहिले, एवढे 4,500 अभंगात गीत आले. कधी अभंगात कधी स्तुती आहे पाहू तुकोबारायांची? मज पामरासी काय थोरपण आणि पायाची वाहन पायी बळी. तरी मग एवढं करून आपल्याला थोडं काही झालं की बायकोला सुद्धा संसारामध्ये मी आहे म्हणून तुमचा संसार, मी गेल्यावर तुमचं काय तू उद्या जा, कुणाचा अडक नाही. रामकृष्ण आले गेले जग का असं म्हणाले, 1400 वर्षाचा चांगदेव गेला, तुमचे सका पाटील तुका पाटील काय घेऊन बसले. लोक म्हणतो आमचं म्हातारो 120 वर्ष जगलं, कशाला ठेवलंच इतके दिवस, काय करत होतं? काही नाही म्हणजे गांजा पेत होतं, दारू पेत होतं. आणि जे लग्न जमले ते काय लग्न जमले पुरी पळून आल्या. अरे मग ती म्हातारी म्हणजे मला औसा तालुक्यामध्ये कीर्तन महाराज म्हणजे काय करावं म्हणजे आमचं म्हातारं गेलं म्हणजे समाधी बांधली म्हणजे मी शेतामध्ये भांगायला लागली म्हणजे. मी म्हटलं सिमेंट कसं होतं, बोगस होतं का भूकंपातलं मध्ये? नाही नाही चांगलं सिमेंट होतं म्हणजे स्टील चांगलं सगळं भंगायचं. मग करत काय होते म्हणजे वडील तुझे काय म्हणजे ते सांगू नका मला, म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी सगळ्या त्यांच्यामध्ये होत्या. अरे मग भंगणले तर काय होत तुझी? आमच्या माऊलीची समाधी आहे 750-800 वर्षापासून. लागली समाधी इंद्रायणी किती वर्षात जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व, कसा होता याला जास्त महत्व आहे. आयुष्यात जर नुसते पैसेच कमवले, नुसतं जर हे केलं तर त्याला महत्व नाही. पैसे सगळेच कमवत आहेत आणि पैसे समज कमवण्याचं सुख असतं तर आत्महत्या किती लोक, सगळ्या श्रीमंत लोकांची आत्महत्या आहेत, गरिबांनी आत्महत्या केलेल्या नाही. मग आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करत असत, कधी कीर्तन नाही, कधी प्रवचन नाही, कधी सत्याची पट्टी नाही, कधी सत्याची पंगत नाही, आई वडिलांची सेवा नाही, समाजाची सेवा नाही, राष्ट्राची सेवा नाही, काहीच करायचं नाही. म्हणजे तुझा जन्मून उपयोग काय? ते जन्म तुझा सार्थक आहे का? अहो मला सांगा, गाईच्या थानाला गोचडा असतं, त्या गोचडा दुधाची चव माहिती आहे का? बेंडू कुठं असतो? गटारात, त्याला फुलाचा सुगंध माहित नाही. जर तुम्ही काहीच तुमच्याकडे सगळ्यांनी तुम्हाला काहीच करायचं नाही तर तुमचा उपयोग काय जन्म? आपलं काही नाही, संसार फक्त कुठूनही पैसा कमवायचा, बकरी कोंबडी विकून संसार केली, आकडे टाकू घेतले, मोटर चालू केल्या, उसाला पाणी द्या, संसार केला. आणि सुनबाई आयत्या आली घरात संसारात, फुलाच्या गाडीत आली, कुमारी गंगोवरून नॉन मॅट्रिक आयत्या आलं सगळे. म्हणून विचार करायचा आहे कोणता. मला सांगा, सध्याचा जमाना कसा आहे? पॅकिंगचा जमाना आहे. वरून चांगलं पाहिजे, मधून कसं असलं ते चालतं. काय फुललासी वरल्या रंगा आणि उसडोंगा बरी रस नाही चोखा मिळायचा. संत म्हणतात वरून चांगला उपयोग नाही. ऊस कसा जरी असला, वाकडा जरी असला तरी ऊसाचा रस मात्र सरळ आहे की नाही? रस कसा आहे? रस नाही डोंगर. तसं मला सांगा, 12 वर्ष सीतेची सेवा केली लक्ष्मणाने. शेवटा सीता एवढी बोलली लक्ष्मणाला, संशय घेतला लक्ष्मणावर. लक्ष्मणाला जायचं नव्हतं, पण लक्ष्मणाला नावीला तिथून जावं लागलं. मग 12 वर्षात खरा संत जर सीतेला कळाला नाही तर आपल्याला अध्यात्म कळलं का? एवढं सोपं आहे का अध्यात्म? अध्यात्म काय चेष्टा आहे का? इथं पहिल्या वर्षी दिंडीला जाऊन दुसऱ्या दिवशी कीर्तन करतो. 15 वर्ष झाला आम्हाला, आता मेळ आला थोडा कीर्तन काय चेष्टा आहे का काय?
म्हणून मनावा गोविंद वेळोवेळा, म्हणून काय बोलायला अशी वरलेला रंगा. न्यूटन शास्त्रज्ञ होता. एक तुम्हाला उदाहरण सांगतो काय बोलले वरल्या रंगामध्ये. न्यूटन शास्त्रज्ञ होता. एका ठिकाणी व्याख्यानाला गेला. पण लोक म्हणले सकाळी 10 वाजता व्याख्यानाला या. मग ह्याचं काय जर सकाळी 9 वाजता तब्येत बिघडली. म्हणजे फोन केला, म्हणजे मी काय व्याख्यानाला येऊ शकत नाही. त्याचा एक नोकर होता असिस्टंट. ती फार हुशार होता. माणसाने एक तर हुशार असो किंवा चालू असो, दोनच असो. ती म्हणला तुम्ही करू नका म्हणलं व्याख्यान, मी करतो म्हणलं. फक्त एकच काम करा, तुमचे कपडे मला द्या, माझे कपडे तुम्ही द्या. आता म्हणले तुला काय येणार आहे व्याख्यानाचं, म्हणजे तुम्हाला काय करायचं तुला, तुम्ही माझ्याबरोबर फक्त बसा म्हणलं. आणि न्यूटनचे कपडे ह्याने घातले, याचे कपडे त्या नोकराचे कपडे न्यूटनने घातले. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. आला कार्यक्रम, आले साहेब आले साहेब सगळे ते त्या ह्याला शिपायला त्या नोकरालाच पाया पडायचं. काय बोलायला अशी वरले यार वरून चाललं. म्हणजे उठू वाटला ह्याला काय आहे लागेल सांगा म्हणले व्याख्यान. त्यांना आता ही जीप झाली की तिथं समोर बसलेले असतो ते सुद्धा हुशार असते. ते काय असे नसते काय सांगायला काय नाही त्यांचं लक्ष असते. ती म्हणला आमच्या 2 शंका आहेत म्हणला. एक जण उठला दुसरा. ते म्हणले काय शंका आहे. मग त्यांनी 2 शंका सांगितल्या. मग ते एवढा हुशार होता, त्यानं सांगितलं हे साध्या शंका आहेत म्हणजे. याचं उत्तर माझा गडी दिली म्हणले इथं बसलेला. हे रे म्हणले उत्तर. न्यूटननं उत्तर दिलं. लोक म्हणजे गडी जर एवढा हुशार आहे, ह्यानं किती हुशार असतो. काय मुलाला अशी वरली या रंगा. उसडोंगा परसडोंगा. जगन्नाथपुरीला साधू मुक्काम मला. जगन्नाथपुरी आपल्याला माहित आहे. साधू मुक्काम मला. साधूची वाक्य आमच्या मौलीला विचारा. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरणात. ज्याचा मी गेला, ज्याचा काम क्रोध मोह अहंकार गेला तो साधू. का 2-2 किलो सफरचंद म्हणतोय तो साधू. सध्या काही ना साधू म्हणजे काय सफरचंद पहिले शिळे भाकरी खात होते, आता 2-2 किलो सफरचंद लागते साधू. आणि एक साधू एका बाईच्या घरी गेला. दिसायला सुंदर होता आणि त्या बाईची नजर त्याच्यावर गेली. आणि तिला म्हणला, ती म्हणली महाराज माझी इच्छा आहे म्हणजे तुम्ही माझं मन तुमच्यावर असलं माझी इच्छा. अगं म्हणली आम्ही संन्यासी माणसं, आम्ही असं काही करणारच नाही. आम्हाला याच्यामध्ये काय आवड नाही. आम्ही संन्याशीत, आम्ही देवाच्या सानिध्यामधले माणसं, आम्हाला हे करायचं नाही. तुला नवरा आहे, तू संसारिक आहेस, तू नवऱ्याकडे जा. तिचा असा भ्रम झाला की ह्याला सुख देण्यामध्ये माझ्या नवऱ्याची अडचण म्हणून तिने कोयता घेतला हातामध्ये. बघा जगामध्ये विषय आणि सुख या 2 गोष्टी जर डोक्यात भरल्या तर मनुष्य विकृत प्रवृत्ती चालू होतो. 2 गोष्टीच्या डोक्यामध्ये भरून लागतं. म्हणून संताची संगती पाहिजे. तर कोयता घेतला तिथं नवरा मेला, नवऱ्याचं मुंडकच कापलं तिला. एका हातात मुंडकं घेतलं, एका हातात कोयता घेतला. सांगितलं महाराज ज्याची तुम्हाला अडचण होती त्याला मी मारलंय, आता माझी इच्छा पूर्ण करा. तो म्हणला अगं बाई आम्ही याच्यातले नाही, तुला देव कधीच हे करणार नाही. मग आता एवढं करून बाई म्हणली हे करत नाही. बाहेर आली आणि ओरडायला सुरू केली की ह्या गोसाई हे हा महाराज माझ्या घरी आला, ह्यानं मला सरी सूट मागितलं म्हणून ह्यानं माझ्या नवऱ्याचा खून केला. आता हे लोक कुणाचं खरं झालं की 90 ह्यानं आयटम रेले की नाही सगळे की बघा तू काय महाराज दरी पण लपड्या करता काय. आणि 100 कीर्तनकार रुपये टाकले, 1 दारुड्या बोलून येते. 100 रुपये हाणली ते ना, म्हणजे तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही प्यायली. आमच्या गाता गेला आणि ज्ञानेश्वरी गेली. आणि 100 रुपयामध्ये बाप झाला आमचा. म्हणले खोटं बोल बाई, खोटं बोलते का म्हणले, धरायला म्हणले. त्या साधूला धरलं, त्याच्यावर पोलिसाचा ताब्यात दिलं, पोलिसावर केस केली. पोलिसांनी कोर्टात त्याला हजर केलं. कोर्टाने सांगितले याचे 2 हात कापा म्हणले. 2 हात कापले. विचार करायला लागला आयुष्यभर कसं चांगलं काम केलं, आयुष्यभर कधी तर देवाच्या सानिध्यामध्ये राहिलो, देवाच्या भक्ती केली, तरी माझ्या आयुष्यामध्ये असं का. पण देवाचा धावा करला. देव भक्तासाठी आहे. देवाने ऐकलं, देव प्रकट झाले. देवाने सांगितलं तर हे आताच नाही म्हणले, हे मागच्या वेळेस आहे म्हणले. आता जी आपण भाकरी खायची ती गेल्या वर्षी पेरलेली, आणि आता जी पेरायची ती पुढल्या वर्षी खायची. यावर्षी पेरायची भाकरी शक्यतो यावर्षी मिळत नाही. तर ती आताच नाही म्हणलं. तू गेल्या जन्मी रस्त्याने चालला होतास आणि एक खाटी गाय कापायला येत होता. ते गायीनं झटका दिला, ती गाय पळत गेली आणि तू त्या गायीचा कासरा धरलास आणि त्या खाटकाला ती गाय दिलीस. खाटकाने ती गाय कापली. तू गाय कापल्यामुळं तू झाला कसाई, तुझी बायको झाली गाय, आणि तुझ्या ज्या हाताने कासरा तू वळवून दिला म्हणून तुझे हात कापले. म्हणून माझ्यावर रुसू नकोस, कुणावर रुसू नकोस, काय करू नकोस. आपण 3रं चरण मानी करू साबे आणि
अभंगाच्या तिसऱ्या चंदात कोवळ्या होतात आणि के नलगे रुसावे भूता त्या बोल्या संचिता वाचूनिया. आपलं जे संचित आहे ते पूर्वसंचित आपल्याला भोगावंच लागतं. ते आपल्याला ह्याच जन्मात भोगायचं. आपण केलेलं कर्म आहे ते आपल्याला भोगायचं आहे आणि ते सगळं भोगूनच आपल्याला आपल्या आयुष्याचा शेवट करायचा आहे. मला सांगा प्रभू रामचंद्राचा काय दोष हो? 14 वर्ष वनवास भोगावा लागला. ते म्हणलं कमी जात नाही. अहो आदल्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या आयुष्यामध्ये सुख आहे का? आदल्या दिवशी राज्याभिषेक करायचा आहे म्हणून बातमी आहे आणि दुसऱ्या वर्षी 14 वर्ष वनवासाला जायचं म्हणून बातमी आहे का सुख? दुसऱ्याच दिवशी बातमी आहे की वनवासाला जायचं. बरं वनवास केला, सीतामाईचा विचार करा. लग्न झाल्या वनवास आहे. जनक राजाची मुलगी आहे, दशरथ राजाची सून आहे आणि ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे. पण 14 वर्ष उशाला दगडीतून झोपावं लागलंय. तक्रार नाही कुठं. आपली 6 महिने झाली की वापस सासूचं जमणं, सासऱ्याचं जमणं, अमक्याचं जमणं, टमक्याचं जमणं. सीतामाईचा विचार करा. सुख आहे त्या आयुष्यामध्ये. आल्याला संसार आहे. आल्याला ह्याला जायचंय, वनवासाला जायचं आल्याला. पण ही गोष्ट भरताना कळाली. भरताना माहीत नव्हतं बरा प्रभू भरत बेटीमध्ये रामायणामध्ये उल्लेख आहे. बाकीचं रामायण सांगत नाही. भरत बेटीचा एक उल्लेख. पण भरताला कळतं की प्रभू रामचंद्र वनवासाला चालले. तिथं भरत भेटायला येतात. सांगतात दादा तुम्ही का म्हणून वनवासाला जायचं? तुमचा काय संबंध आहे? आम्ही जातो वनवासाला. तुम्ही काय केलंय? आणि तिथं प्रोग्राम तुम्ही समजावून सांगतात अरे भरता माझं संचित आहे आणि केलं लगे रुसावे बहुत आपल्या संचित. माझा पूर्व संचित आहे आणि माझ्या पूर्व संचिताप्रमाणे मला जर 14 वर्ष वनवास करावा लागला तर मला वनवासाला जावं लागणार आहे. आणि तुला जर खुर्चीवर बसायचं असलं तर तुला खुर्चीवर बसावं. खुर्ची मिळत असताना खुर्ची नको म्हणणारा आदर्श आहे प्रोग्राम रामायण आहे. आता महाराष्ट्रात आपण बघितलं काय हॉटेल, काय हे, काय जेवायला, काय खायला, खुर्ची मिळत असताना खुर्ची नको. आणि शेवटला सांगितलं मी खुर्चीवर बसणार नाही, तुमच्या पादुका द्या. 14 वर्ष खुर्चीवर पादुका होत्या मला. खुर्चीवर बसलं हे आदर्श आहे रामायण आमच्या. आणि समजून सांगतात की प्रभू रामचंद्र अरे भरता वाईट वाटून घेऊ नकोस. काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या मनाचा. घरी मांडूकर उल्लेख करतात मित्रांनो. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा आणि दोष ना कुणाचा. माय कौशल्याना दोषी ना दोषितात दिले घेतले ते सारे विश्वनाश म्हणत. खेळ चालला असे रे माझ्या पूर्व संचिताचा. अरे माझा पूर्व संचिताचा खेळ चालू आहे आणि त्याचे भोग मला भोगावे लागतील. भोगतो ना गडे संचिताचे. पहिले शरीर नको होतो तर तो जे संचित आहे
हे संचित आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागतं. हे आप शेवट म्हणतात. शेवटचं चरण बघण्याच्या अगोदर थोडं भजन करू. देवाची भक्ती याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 12 स्कंद भागवताचा काढा. ज्यावेळेस निष्धामाला श्रीकृष्ण परमात्मा गेले त्यावेळेस उद्धव भक्त बरोबर होते आणि उद्धवला सांगितले फक्त उद्धव म्हणले देवा तुम्ही चाललात, कलियुगाची सुरुवात आहे, वाईट लोक वाईट वागणार आहेत कलियुगामध्ये, नीतिमत्ता संपणार आहे, सगळं वाईट वागणार आहे, तुम्ही चाललात कसं करायचंय. त्यावेळेस देवाने सांगितलं अरे मी जरी चाललो असलो तर ज्या ठिकाणी कीर्तन प्रवचन भागवत आध्यात्मिक वातावरण आहे तिथे मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि कलियुग फक्त भक्तीच्या मार्गावरच तरणार आहे, दुसरं काहीही नाही. भक्तीच्या याच्यावरच करणार. म्हणून देवाला नावं ठेवायचं नाही, देवा रुसायचं नाही. तुका म्हणे कार्य रुसावे देवासी आणि मनासी रुसावे काय. आता काही नाही, ह्याने त्याला नावं ठेवायचं, त्याने ह्याला नावं ठेवायचं, एवढ्याच कार्यक्रम चालू. म्हातारामध्ये पोरं बिघडले, पोरं मध्ये म्हातारे बिघडले. आता आम्ही माझ्या पाणी पुरवठ्यामध्ये नोकरी होतो, टेंडर काढायला जायचं खेडेगावामध्ये. म्हातारे माणसं झाडाखाली उडचो करत 50 डाव चष्म्यातून राणी बघत होते आणि गुल्ला मोकळ्या करत होते. म्हातारे बिघडले पुढे मुळव्यात झाले डाव खेळत होऊन पत्त्याचा डाव खेळत मुळव्यात झाले काही काही लोकांना. आम्ही उठत नव्हते. त्याने त्याला सुनबाई म्हणायचं, मुलगा सुनबाईने बिघडला, सुनबाई म्हणायची, मुलांना मुलगा सुनबाई म्हणायची. अरे लग्नामध्ये तिने सामान आणून दिलं, रुकवत दिलं, सगळं दिलं ना, तुझ्या घरात काय होतं आली की नावं कुणाला ठेवणार. शिकलेले लोक म्हणतात नोकऱ्या नाही का, 12वी पास 12वी नापासून पण नोकऱ्या देतात. कोणतं ऑफिस निश्चित नाही तुला ऑफिस दिलं एखादं सुंदर आहे. म्हणून तुका म्हणे कार्य रुसावे देवासी मनासी कुसा. अहो देवा भक्ती आणि भक्ती दुश्मनी दोस्ती देवाबरोबरच करावी. देव तुमचं वाईट करणार नाही, देव तुमचं चांगलंच करणार आहे. किती जरी तुम्ही वाईट वागला तरी देव तुमचं चांगलं करणार. देवाने तुम्हाला मनुष्य जन्मामध्ये घातलं हेच पुण्य आहे. पहिली गोष्ट तुम्हाला न मिळता मिळालाय देव. तुम्ही अर्ज लिहिता का देवाकडे, मला त्या जन्म म्हणून अर्ज लिहिता का, महोदय अमुक असं असं मी या ठिकाणी वरवंटी या गावी आहे, मला वरवंटी इथे जन्म द्यावा, जन्म दिल्यास मी आपला अत्यंत आभार राहील. आपला विश्वास दिला होता अर्ज. अर्ज नसताना मागितलं नसताना दिला आणि मागितलं नसताना जो देतो देवाचा प्रसाद असतो. जन्म हा देवाचा प्रसाद आहे. मग त्याचं काय करायचं आणि काय नाही ते आपण ठरवायचं. नुसतं व्यसनाधीनता, दारू पिणे, पैसा कमवणे ह्याच्यासाठी हे ध्येय नाही, ह्याच्यासाठी नाही. जन्मोनी केल्याचं काय, जन्मल्यानंतर तुला करायचंय काय ह्या गोष्टी मला सांगा. तुम्ही ठेवायच्या सुद्धा लायकीच नाही देवाच्या मान्यतून बघितलं. अहो एकादशीला खाणारी पिणारी माणसं आहेत, हुंड्यासाठी सुनाला बायकोला मारणारी माणसं आहेत. म्हणून केसेस किती वाढल्यात बघा आता कोर्टामध्ये. कशाचं लक्षण आहे, नीतिमत्तेचं लक्षण आहे. समाजाची नीतिमत्ता ढासळलेली आहे. चांगलं कोण आणि वाईट कोण हीच अवघड आहे सध्या. कुणाकडे बघून चालावं, ह्याच्याकडे बघून चालवलं त्याची घोटाळे चालू झालेली. आमच्या ऑफिसमध्ये एक आदर्श अधिकारी म्हणून आम्ही सत्कार केला 8व्या दिवशी आणि 12व्या दिवशी अँटीग्रेशनमध्ये अडचण. मला फोन आला, 12 मुले साहेब अडकले, जामीन घ्यायचा आहे. मग आदर्श तुम्हाला अधिकारी म्हणून जर सत्कार केला मग चांगलं कुणाला म्हणावं, कुणाकडे बघून चालावं. आदर्श शून्य समाज, मृत्यूशैलावर पडलेल्या माणसाची जशी अवस्था आहे तर समाजाची अवस्था आहे. मग आदर्श कोण आहे. म्हणून ह्या कीर्तनाच्या आणि ह्या प्रवचनाच्या माध्यमातून या सत्याच्या माध्यमातून आपल्याला समाजाला मार्गदर्शन करायचं हे फार मोठं साधन आहे. ह्याच माध्यमातून उतरणार आहे कलियुग, बाकी दुसरं काही बरोबर येणार नाही. सगळे आता इकडे यायले, सगळे वाचायले ज्ञानेश्वरी, सगळे भागवत वाचायले. हातात घेऊन आता त्याचा अभ्यास चालू आहे. मोठे मोठे शास्त्रज्ञ वाचायला लागले की विषय किती गंभीर, विषय किती. मग देवाने एवढं केलं, देवाला मागावं काय. काही लोक काय करू देवा, पोराचं जमणं, पोरीचं जमणं हेच नाही. काही लोक परवा माझ्याकडे माणूस म्हणजे 6 वर्ष झालं म्हणजे महाराज पोरगच नाही, लिखूच नाही, त्याला मी काय करू. तुला लिखरू देवाने द्यायचं, तुला पोरग संसार देवाने द्यायचा, तू जन्मालाच कशाला बघ. देवाला काय मागावं. संत लोक देवाला, तू मला देवाला काय माग. हे चितान
वरमदा देवा ह्याची दान नाही का देवा, तुझा विसर, तूच आमच्या आयुष्यामध्ये पाहिजे, तूच आमच्या संगती पाहिजे. दुःख मला सांगा, दुःख कोण मागणार आहे का सध्याच्या काळामध्ये? दुःख मागणार का कोण? देवाने जर तुम्हाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, श्रीकृष्ण परमात्मा शेवटला विचारलं सगळ्यांना, सांगा म्हणजे काय काय तुम्हाला पाहिजे. सगळ्यांनी सुख मागितलं. कुंती भक्त होती, कुंतीने सांगितलं मला दुःख होतं, मला दुःख पाहिजे. कृष्ण म्हणजे आता असं का करत आयुष्यभर दुःख, पुन्हा दुःख का? हो म्हणजे देवा, दुःखामध्ये तुमची आठवण येते, तुमचं दर्शन होतं, आणि दुःखामध्ये तुम्ही संकटामध्ये आमच्या तुमचं दर्शन होतं. मग देवाची संगती, देवाची प्रगती, देवाचं दर्शन पाहिजे. मग देव तुमचं वाईट करेल का? अहो तुम्ही कितीतरी देवावर वाईट मागला तर देव तुमचं वाईट करणार नाही. ज्या रावणानं बायको पळवली, बिभीषणाला लंका दिली, 100 शिव्या शिशुपालाने दिल्या तोंडावर, शिशुपालाचा उद्धार. ज्या हिरण्यकशिपूने आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, विरोध केला नारायण नारायण म्हणायला, त्या हिरण्यकशिपूचा उद्धार केला आणि भक्त प्रल्हादाचा उद्धार केला. जी पुतना मावशी विष घालून मारायला आली, त्या पुतण्या मावशीचा सुद्धा मोक्ष मिळवला देवाने. मग एवढं सगळं देवाने केलं, मग तुमचं देव वाईट केलं, तुमचं वाईट करायला पाहतो. म्हणून देवाला काय करा, देवाला काय मागू? सदा माझ्या डोळा तुझी मूर्ती, सदा माझ्या डोळा तुझे चरण देखील आता कुठे जावे मन, तुझे चरण देखील देवा. तुझ्या संगतीमध्ये आल्यावर तुझ्या पायावर जर मस्तक आम्ही ठेवलं तर आमचं सगळं सुख नाहीच होतं, आमचं सगळं दुःख नाहीच. पण काय संसाराचं वर्म संतांना माहिती आहे, संसारात सुख नाही, मग आपल्याला कुठं माहिती? आपलं आयुष्यभर चालू आहे की संसार, इथं आज मिळेल सुख, उद्या मिळेल, पुन्हा मिळेल, मोठं झाल्यावर मिळेल, सुनबाई आल्यावर मिळेल, लग्न झाल्यावर मिळेल, मेल्यावर मिळेल, 14वा झाल्यावर भांडण करते, 15व्या दिवशी वाटून घेते. पण सुख काही तुला मिळत नाही. सुख नाही कोठे आली या संसारात, सर्वात सुख जे आहे ते कुठे आहे? संसारातला जे वर्म आहे ते फक्त संतांना माहिती आहे, आपल्याला माहित नाही. म्हणून ते संत संसाराकडे ओळखले. एकदा काय झालं, नवीन लग्न झालं आणि जावाई पहिल्या दिवाळीला आले. सासूबाईने सांगितलं या जावाई म्हणजे तुम्हाला काय आवडतं सांगा. सासूबाईला जावायचा फार कौतुक असतं. पहिल्या सुरू यावं लग्न आल्यानंतर त्यांनी सांगितलं काही नाही, सासूबाई बासुंदी तयार करा म्हणजे बासुंदी फार आवडते मला, आणि तुम्ही स्वतः तयार करा म्हणजे बासुंदी, दुसऱ्यांना नाही. तर मग सासूबाईने आता जावायची ऑर्डर आहे, काही नाही, बाहेर चूल मांडली, पातेलं आणलं, 10-20 लिटर दूध आणलं, त्याच्यावर पातेलं ठेवलं, जाळा करायला. सासूबाई चुलीवरचा स्वयंपाक अजूनही चांगला, आता चांगला आहे का, आता महत्त्वाचं चुलीवर स्वयंपाक. बीड जिल्ह्यामध्ये 150 रुपयाला चुलीवरचं ताट आहे, 100 रुपयाला गॅसवर नाही. आता चुलीचं हे झालंय, आता महत्त्व जास्त वाढलं. आणि मग जावाईने सांगितलं गॅसवर करू नका म्हणजे चुलीवर करा. आणि सासूबाईने पातेलं ठेवलं, हाटायला चालू केली. त्यात काय झालं, सासूबाईला आवडतं थोडं पडसं,
सासूबाई. त्याच्यामुळे काय होतं की जाळ असा पुढे धडकला आणि त्याची वाफ नाकाला लागली, सासूबाई नाकातला मला वर वडायचा. हे असा कार्यक्रम चालू झाला आणि ती समोर बसली होते जावई खिडकीतून हे सगळा कार्यक्रम सासूबाई बघत. एक वेळ अशी आली की चुलीला जास्त झाला, जाळाची वाफ सासूबाईच्या नाकाला लागली आणि नाकातल्या मालानं जागा सोडली आणि जावायने सासू पाहिली. विठाला विठाला हे सगळं बघितलं जावायला. मग काही नाही, जावं सांगितलं सासूबाई गावातले शाणे बोलावं म्हणजे जेवायला कोणतं पहिल्या थोडं जावा यायचं. शाणे कोणा गावातले ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडीची बाई, लाईनमॅन, शेतात कधी मोटर बंद पडली देते लाईन मुलांना. ही सगळे शाणे गावातले ग्रामसेवक, तलाठी सगळे बोलावं म्हणजे पंक्तीला. सगळे शाणेची पंगत आहे म्हणजे पंक्तीला हे पाहिजे. वाढल्या पंक्ती शाण्याने 5-5 वाट्या आणल्या एका जागेवर. मग सगळे गेले, मेवणे गेले, चला की जावाय म्हणल्या, पंगत बसली, 5-5 वाट्या आणल्या. नाही आपल्याला भूक नाही गेल्या म्हणजे. असं कसं काय म्हणजे भूक कशी आहे? नाही म्हणजे आपल्याला मग नाश्ता करून आलो बोलले भूक नाही. अहो तुमच्यासाठी केलं म्हणजे शाण्याची पंगत आहे, शाणे फरक म्हणजे आणल्या म्हणजे सगळ्या. तुम्ही घ्या. सासरे आले म्हणजे काही राहिला असं लग्नातच तर देतोच म्हणले, आता चला खावा, असं करू नका, गावात आमची इज्जत आहे. सासूबाई आल्या, जावा या आमचा काय हे तमाशा करायचा आहे आमच्या गावामध्ये, सगळं इज्जत आहे, जावा खावा की म्हणजे एवढी सगळी बसून ती. जावायने डोक्याला हात लावून घेतला. सासूबाई काय खाऊ म्हणलं, ती बासुंदी खाऊ का तुमचा शेपूळ खाऊ? विठाला विठाला असं म्हणल्या की 5-5 वाट्या हाणल्या तर तेव्हा खायला चालू केल्या. मग संसार त्या बासुंदीमध्ये काय होतं, दष्टांत महत्वाचं आहे, त्याच्यावर लक्षात घ्या. बासुंदीमध्ये काय होतं हे त्या जावयाला माहित होतं म्हणून त्याने बासुंदी काढलेली. तसं संसारातलं वर्म, संसार का नाही ही संतांना माहिती आहे, आपल्याला माहिती म्हणून आपलं चालू आहे कार्यक्रम संसारात. पण भक्ती कलियुगामध्ये भक्तीच्या मार्गावर देवाला भक्ती आवडते, देवाला बाकीचं काही आवडत नाही. पैसा त्या देवाला घेत नाही. त्याची थोर भक्ती आवडती देवा, त्याची थोर
केली, भक्ती ज्ञानेश्वरांनी केली. नामदेव महाराज कीर्तन प्रवचन करायचे, मेलेली माणसं उठायची. आपल्याला मेलेली होते, झोपेतली उठायची. कुठं झोप येत नाही बघा, थोडं कीर्तनावर टाकायला मिळालं काय महाराज लवकर आठवलं तुला उचलीपर्यंत म्हणून काय कीर्तन नामदेव महाराजांचं कसं भजन होतं. अमृताहुनी गोड अमृताहुनी नाम तुझे देवा प्रमाण नामदेवांचा देवा तुझ्या सानिध्यामध्ये आम्हाला आनंद, बाकीचं आम्हाला कशात आनंद. चोखा वेळाची भक्ती कशी आहे, जातीनं हीन होतो आम्ही देवा, पण तुझ्या पायरीशी आम्ही दंग आहे. देव स्वतः बाहेर भेटायला आले, चोखा मिळाला. जातीनं जरी हीन असलेले अभिरगुलाल मुझे देवाने काय नाही केलं, नामदेवाची खीर काढली, तमाची पंथाचा नोकर झाला, जनाबरोबर रात्रभर दळण दळण, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि यशाच्या मार्गाने नेला आणि द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. वस्त्रहरणावर द्रौपदीला मदत केली. अनेक दृष्टांत आपण कीर्तनाचा समारोप केला. युधिष्ठिरला प्रश्न असा पडला की सगळं राज्य कमवलं, आम्ही सगळं हे केलं, तरी मला समाधान नाही मिळेल. राज्य कोणत्या मार्गाने मिळेलं त्याच्यापेक्षा सगळ्यांना मारून भाऊ मारले, सगळे मारले, राज्य मला समाधान नाही. श्रीकृष्ण परमात्माला विनंती केली की देवा मला याचं समाधान काय ते सांगा. श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे का मला ह्याच्यातलं काही कळत नाही, कारण राजकारण आहे श्रीकृष्ण परमात्मा. ते म्हणजे मला ह्याच्यात कळत नाही. भीष्माचार्य श्रीपंजरी पडलेले आहेत म्हणजे आता त्याचा मृत्यू आता उत्तरायणामध्ये मरण आहे. सगळ्या अर्जुनाच्या बाणाने त्याचा सगळं रक्तबंबाळ झालेला आहे. चला आपण आता शेवटचे क्षण मोजावेत म्हणले, आपण त्यांना हे करू. आणि सगळे पांडव सगळे युधिष्ठिर वगैरे तिथं आले. भीष्माचार्य बसले झोपलेले होते आणि कृष्णाने सांगितलं की म्हणजे आता युधिष्ठिराला जरा प्रश्न आहेत म्हणजे सांगा, त्यांना विचारा. आणि अत्यंत ओजस्वी भाषणानं भीष्माचार्यांनी मार्गदर्शन केलं, प्रवचन केलं. सगळे धर्माचा अभ्यास, वैश्य धर्म, शुद्ध धर्म, ब्राह्मण धर्म, पत्नी धर्म, मनुष्य धर्म, सगळ्या धर्माचा ओजस्वी अभ्यास त्या ठिकाणी केला. आणि सगळंच अभ्यास प्रवचन चालू असताना द्रौपदी हसली. आता एखादा गंभीर विषयावर प्रश्न चालला, एखादी बाई हसली, थोडं आश्चर्य वाटते. विनोद असणार हसावं माणसाला. बरे द्रौपदीसारखी महत्वाची बाई, साऱ्या बाई हसण्याची गोष्ट नाही आहे. द्रौपदीसारखी मोठी बाई हसती म्हणजे काहीतरी कारण आहे. भीष्माचार्यांनी प्रवचन थांबवलं आणि विचारलं, म्हणजे द्रौपदी का हसलीस? म्हणजे तसं काय नाही म्हणजे मला तुमचं चढू दे. नाही नाही म्हणजे असं नाही, तू साधी बाई नाही आहेस, तू हसली ह्याच्या मग काहीतरी कारण आहे. माणसाला विनोद असणार हसावं, नुसतं हसणं येणं म्हणते. आमच्याकडे एक साहेब होते, आयुष्यभर हसले नाहीत. रिटायर झाल्यावर डॉक्टरने सांगितलं तुम्हाला हसावं लागलं. आणि आता डॉक्टरकडे क्लब लावला 2000 महिन्याला, डुप्लिकेट हसते आणि त्याच्याकडे बघून लोक ओरिजिनल हसते. हसणं सुद्धा व्यायाम आहे, हसणं सुद्धा एक प्रकारचा आनंद आहे आपल्या आयुष्यात. सांग द्रौपदी का हसते?
द्रौपदी म्हणली, देवा महाराज, मी जर तुम्हाला आता का हसली याचं कारण सांगितलं तर तुम्ही मला शाप देता, मला जिवंत ठेवणार नाही. तर असं काही नाही म्हणजे आता माझं संपलं म्हणले, अर्जुनाच्या बाणाने माझा रक्तबंबाळ झालेला, मी आता फक्त कृष्ण परमात्माची वाट बघायला म्हणजे त्यांच्या बघून मला मरण. अहो संतांचं मरण सुद्धा आदर्श असतं, देव समोर आहे, काय मरण याच्यापेक्षा. आता अर्जुन आलं, कृष्ण परमात्मा आलेले आहेत, मी आता जीव सोडणार नाही. आणि असं म्हणून नाही पण सांग म्हणले का हसलीस. आणि मग तिथं द्रौपदी सांगायला लागली, किती तुमचा आघात ज्ञान आहे महाराज, म्हणजे किती तुम्ही हुशार आहेत, किती ज्ञानी आहेत. पण मला एक प्रश्न असा पडलाय म्हणजे, ज्यावेळेस माझं वस्त्रारण होत होतं त्यावेळेस तुम्ही त्या बैठकीमध्ये होतात. भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, माझे नवरे होते, सगळे संत साधू संत बसलेले असताना सुद्धा तुम्ही हे प्रवचन त्यावेळेस युधिष्ठिरला आणि दुःशासनाला का सांगितलं, त्यांना का समजलं हे तुम्ही काय सांग. तुझं बरोबर आहे म्हणले द्रौपदी, पण त्यावेळेस मी अन्न त्यांचं खाल्लं होतं, मी बाजूला कोणाच्या होतो महत्वाचा आहे. म्हणून लक्षात घ्या, नीती आणि अनितीची बाजू आहे. श्रीकृष्ण परमात्मा का बाजूला आहे, नीतीची बाजू आहे, अनितीची बाजू नाही. 100 जरी असले तर काय उपयोग आहे, इकडे एकच आहे ना. हे तर असून येतो पारतो धनोधरा माऊली वर्णन करतात 11व्या अध्यायामध्ये. तत्रासी विजय विजय कुणाचा. आता जिथे श्रीकृष्ण परमात्मा तिथे देवाचं अधिष्ठान आहे, तिथे विजय आहे, दुसरं कुठं विजय आहे म्हणजे ते झालं. म्हणजे पण द्रौपदी म्हणली, देवा समजा त्यावेळेस मी जर देवाची आठवण केली नसती, देवाचा धावा केला नसता, श्रीकृष्ण परमात्मा आले नसते तर माझं काय झालं. तसं म्हणून मी देवाचा धावा केला, कृष्ण परमात्माचा भक्तासाठी देव आहे, देवाचा धावा केला आणि माझ्यावरलं संकट श्रीकृष्ण परमात्माने दूर केलं. म्हणून मी आज या ठिकाणी आहे. तसं आपल्या सुद्धा संसारावर देव बसलेले आहेत, ते तुमचं संकट दूर करणार. ज्या दिवशी ते खाली उतरतील त्या दिवशी तुमचा रथ पेटाळला जाईल, एवढंच आजच्या घटनातून घ्यावं. आणि म्हणून तुकोबराच्या अभंगामध्ये सांगतात की संसारातला सगळा भार तुम्ही काय करा. आपण कसे वाटतं त्या कमने भार
तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. अच्छा कीर्तनामध्ये एवढंच घ्या की आपला जो संसार त्या संसाराच्या अर्थावर देव आहे. देवामुळं चाललंय, आपलं काहीच नाही, आपण निमित्त मात्र. पण आपलं अर्जुनाला वाटत होतं की देव संसार देव अर्जुन देव चालवतात रथ, आपल्याला वाटतं मी चालवतो. आयुष्यभर मी आयुष्यभर काढून जातो. शेत कोण घेतलं मी घेतलं, घर कोणी बांधलं मी बांधलं, पुरुषे लग्न कोणी गेले मी केलं, मी कोण आयुष्यभर काढून जातो. शेवटला आहे तसंच जातो. असं थोडा वेळ काढा, संसार करा, संसार करावा नेटका मग साधावे संसार विवेका. येथे आळस करू नका, पण फक्त मन भगवंताच्या ठिकाणी लावा. सगळं त्यांच्याच आशीर्वादाने घडतंय. एवढंच आजच्या कीर्तनातून घ्या. जशी एखादी नवीन नवरी लग्न झाल्यावर सासरी जाते, मनातून कुणाची असते की नवऱ्याची असते. नवऱ्यासाठी सगळ्याचे कामं करते ते, जावायचं करते, सासऱ्याचं करते, ननंदचं करते, पण मनातून ती कुणाची असते, नवऱ्यासाठी सगळ्याचं करते. तसा संसार करा, योग्य मार्गाने पैसा कमवा, मुलावर चांगले संसार करा, मुलं चांगले निघून येतात. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक अशी पुत्र जन्माला घाला, त्याचा आनंद माझ्यासारख्या संतांना होण्याचा उपयोग आहे. दयाचा हरी वाटे देवा. आणि म्हणून थोडा वेळ काढा. कामामध्ये काम काही म्हणा राहणार, आनंद वाटला इथे. लोक जरी कमी असले तर बसलेले लोक उठले नाही, ते सगळ्यात आनंद आहे. आणि सगळे हरिभक्त पारायण दोघं जण आहेत. कीर्तन यांच्यासमोर करायचं म्हणजे परीक्षा आहे, कारण ऐकणार श्रोता चांगला पाहिजे. कारण ऐकणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तिमधला प्रकार आहे.
नवीला भक्ती आणि तुकाराम सांगतात की श्रवणम कीर्तनम विष्णू, कीर्तन करणं ही भक्ती नाही आहे, ऐकणं ही भक्ती आहे. आपण शांत कीर्तन ऐकून घेतो. त्यात मी परवा डिलेंग्याला गेलो होतो, कीर्तनचा जर दोनच माणसं होती समजा, एकाला ऐकू येत होतं आणि एकाला दिसत नव्हतं. संयोजक म्हणजे असं नाही म्हणजे महाराज कसं करावं, आपली आहे का जो असे जागता धन्य माता पिता घेतला होता. खोटं सांगत ते 450 लोक कीर्तन संपायला होतं. महाराज पहिल्या सुरू झालं बघा, म्हणजे जसं धानाला मरत लागायचं म्हणजे टाळ करीत मीच राहायचा, म्हणजे बाकी सगळं जायचं. तसं त्या ठिकाणी सगळे हरिभक्त पारायण मृदंगकार टाळकरी अत्यंत चांगले लहान लोक कमी जरी असले पण साथ होते. मला बिलकुल त्रास झाला नाही का, कोणातून आवाज काढला की प्रमाण महाराज होतं. तेव्हा टारोडवर गाडी चालल्यासारखं वाटलं. त्यामुळं आज संयोजकांनी या ठिकाणी वरवंटी बरेच दिवसापासून मला वरवंटीला सेवा करावी अशी इच्छा होती. आमच्या चिट्टे महाराजांनी पूर्ण केली. त्यांचे आभार मानतो, संयोजकांचे आभार मानतो. अशी सेवा करून संधी उपलब्ध करून द्यावी ही विठ्ठल त्यांनी अर्पण करतो. आजची सेवा विठ्ठल त्यांनी अर्पण करतो. ज्ञानेश्वर
उत्पत्ती आहे त्या संताश्रय हितमध्ये कामणे आता उदारतो गणदेव चहा पाणी घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये. सर्वांना विनंती आहे, चहा पाणी घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये. तसेच उद्या ठीक 9 ते 11 हरिभक्त परायण सुधाकरजी